नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक मेदगे आपले स्वागत करतो. आज मकर संक्रांती असल्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड बोलत राहा. हल्ली असंही लोकांचं खूप शॉर्ट टेम्पर्ड झालेलं आहे, त्यामुळे बोलताना थोडं संयमाने आणि प्रेमाने बोलत जावं. तर आज आपण संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती घेऊ. याचं महत्त्व धार्मिक नसून ते भौगोलिक आणि नैसर्गिक सुद्धा आहे. तर तेच मी आपल्याला साध्या सरळ शब्दात सांगणार आहे, जी की आपल्या चॅनलची टॅगलाईन आहे. तर आजच्या दिवशी मित्रांनो, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू जे खगोलशास्त्र आहे त्यामध्ये ज्या 12 राशी आहेत त्यातल्या धनु राशीतून तो मकर राशीत येतो. शास्त्रात 12 राशी आहे: मेष, वृषभ, सिंह, कन्या इत्यादी. आणि ह्या राशींमध्ये इतर ग्रह पण फिरत राहतात, जसे की मंगळ, बुध, गुरु आणि आपल्या सर्वांचा लाडका शनी सुद्धा. तर मित्रांनो, जेव्हा धनु राशीतून मकर राशीत सूर्य येतो त्या हा काळ पाहिलं तर पृथ्वी तिच्या अक्षावरती 33 डिग्रीने झुकली आहे. त्यामुळे सूर्य कधी उत्तर गोलार्धात असतो तर कधी दक्षिण गोलार्धात असतो. तर आजच्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात हळूहळू सरकू लागतो आणि तो 21 जूनपर्यंत त्याचा संक्रमणाचा काळ असतो. 21 जूनला तो पूर्ण होतो. त्या दिवशी कर्क वृत्तावरती सूर्याची किरणं लंबवत पडतात. त्यामुळे तो दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरतो. ह्या 21 जूनचं अजून एक महत्त्व आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून सुद्धा पाळला जातो आणि योग ही सुद्धा हिंदू संस्कृतीची जगाला देणगी आहे. मित्रांनो, आपण जरी हा व्हिडिओ मराठीत बनवत असलो तरी संक्रांती ही संपूर्ण भारत देशात साजरी केली जाते. ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. गुजरातमध्ये त्याला उत्तरायण म्हणतात, तामिळनाडूत पोंगल म्हणतात आणि पंजाबमध्ये लोहडी नावाने साजरा करतात. तर असा हा मकर संक्रांत सण आहे. आपला देश जितका विविध परंपरांनी नटलेला आहे, त्याच प्रकारे हा सणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यात साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर ह्या दिवशी शेतकरी आपल्या शेतातून जे काही ताजं पीक आलेलं असतं ते म्हणा, पालेभाज्या, इतर फळं हे सगळं एकत्र करतात. जसं की हरभरा, ऊस, बोरं, आणि ते एका मडक्यामध्ये भरून ते देवासमोर ठेवतात आणि मग संध्याकाळी त्याचीच मिक्स भाजी बनवतात आणि भाकरी, ज्याच्यावरती तीळ लावलेली भाकरी असते, ते खातात. आणि स्त्रियांसाठी बघितलं तर ह्या दिवशी त्या म्हणजे साड्या वगैरे घालतात. त्यांचं हळदी कुंकवाचा समारंभ असतो ठिकठिकाणी. लहान मुलांसाठी ते पतंग उडवून त्यांचा आनंद व्यक्त करतात. मोठ्या माणसांना तर काय गव्हर्नमेंट हॉलिडे नसतो, त्यामुळे ते कामावरच जाऊन आपले तिळगुळ खातात आणि गोड बोलत बसतात. तर हे गमतीचा भाग आहे. मकर संक्रांती आपल्याला शिकवते निसर्गाशी सुसंवाद ठेवायला, आरोग्य जपायला आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करायला. आपले पूर्वज बघा ना, किती बुद्धिमान होते. त्यांच्याकडे निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सुंदर होता. हिंदू संस्कृतीचा आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.